बाहेरची माणसं आहेत ना? लक्ष्मण कर रे, सगळी त्यांचीच माणसं साहेब. अहो तुम्ही करा ना, तुम्ही करा ना, तुमच्या समक्ष आहे. मी काय मनाने लिहिलेलंच नाही काही. तुम्ही करा, हे काय खोटं करतायत का काही? तुम्ही करा ना सह्या, काय चुकीचं काही आम्हाला मान्य नाही, आम्ही सही करणार नाही. परंतु मी चुकीचं कारण नाही करणार. जाऊ शकताय ना, ओढ्याच्या हद्दीतून जाणार. ओढ्याची हद्द म्हणण्यापेक्षा साहेब आमचा जो गट आहे त्या गटाच्या पश्चिमेला ओढा आहे. परत रिवाईज करा. आम्हाला ह्या गटात जाण्यासाठी रस्ता पाहिजे. ती काय गेले नेमकी ह्या गटात आदेश त्यांचा आदेश जरा चुकीचा आलेला आहे. आदेश आम्हाला दुरुस्त करून द्यावा. आमची मागणी काय 656, 55, 48 मध्ये जाण्यासाठी रस्ता आहे. फक्त याच्यात आहे ना, फक्त यांची जो आदेश आहे, हा जो आदेश आहे ना, हा आदेश चुकीचा आलेला आहे. त्यांना असा का प्रतिवादी यांनी आता वकील होते मध्ये असते वकील दाखवून आता सकाळी वकील होते. मग वकिलांना 2 ठिकाणी चालली केस. तहसीलदार चालली बरेच दिवस. वकील सकाळी काय म्हटले, तुम्हाला जाण्यासाठी इकडे गटाचा उल्लेख पाहिजे तिथं ना. गट नंबर मध्ये येण्या जाण्यासाठी असलेल्या रस्त्यावर येण्या जाण्यासाठी या अस्तित्वात असलेल्या म्हणजे इकडच्या या गटामध्ये त्यात काय झाले, हे लपडे झाले परत, त्याच्यामुळे चुकाचूक झाली. कोणती? हे जो गट आहे ना, इथं शब्द अडथळा ठेवला दगड ठेवून, आणि इथं काय लिहिले 650. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ना विसंगत झालेत एकमेकाला. नाही 650 ते योग्यच आहे. नाही, विसंगत आदेश विसंगत झाल्यामुळे मला काय करता येईल. भाऊसाहेबांनी पंचनामा केला तर तो चुकीचा केला का असं मला म्हणायचं. ते आता ते कसं सांगू शकते? मी नाही सांगणार. मी आदेशाची ऐका तो नाही, ते तुम्ही ना, तुम्ही त्याच्यात हे करा. ऐका, माझा रिपोर्ट जाईल, तो रिपोर्ट गेल्यानंतर तुम्ही तिथं परत जा. बरं, आता तुम्ही रिपोर्ट करताना ती पाहणी केली, परंतु सदर वादींचं म्हणणं असं आहे त्यांना येण्या जाण्यासाठी रस्ता नाही, तो रस्त्याची त्यांची मागणी असं ते टाकलं. माझं नाव संतोष बाजीराव गाडगे, राहणार साकुरीतर्फे बेल्ले. आत्ता आपण या ठिकाणी उभा आहोत. हा जो रस्ता म्हणजे ओढा आहे, हा बेल्ल्याकडून दक्षिण बाजूकडे साकुरीकडे जाणारा ओढा आहे. आणि मामलतदार कोर्ट ॲक्ट 1906चं कलम 5 याप्रमाणे या ठिकाणी कार्यवाही सुरू होती. प्रत्यक्षात ही कार्यवाही होत असताना मामलतदार कोर्ट ॲक्ट 1906चं कलम 5 याप्रमाणे सांगतं की पाण्याच्या प्रवाहामध्ये नैसर्गिकरित्या जे काही पाणी वाहतं आहे त्या पाण्याच्या प्रवाहामधले जे अडथळे आहेत हे दूर करणं हे कायद्याचं प्रथम काम आहे. आणि या ठिकाणी कार्यवाही होत असताना प्रत्यक्षात कायद्याची शासनाची दिशाभूल करून या ठिकाणी प्रतिवादी जे आहेत यांनी ओढ्यातून रस्ता असल्याचा किंवा रस्ता मिळवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. हां, प्रतिवादी आहेत. आणि कायदा तर असं सांगतोय की पाण्याच्या प्रवाहामध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा नको, नाही तर निसर्ग हा या ठिकाणी तो अडथळा जो आहे हा नैसर्गिकरित्याच दूर करत असतो. पूर्वापार वहिवाटीचे जे रस्ते आहेत, हे पूर्वापार वहिवाटीचे रस्ते या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचे काही शासन निर्णय आहेत. आणि या शासन निर्णयामध्ये त्या ठिकाणी स्पष्ट असा उल्लेख आहे की हे जे महाराष्ट्र शासनाचे ग्रामीण भागातील हद्दीचे रस्ते आहेत, तर या रस्त्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी स्पष्टपणे त्यांनी 5 प्रकारामध्ये या रस्त्यांचं वर्गीकरण केले. आता याच्यामध्ये पहिला जो रस्ता आहे हा ग्रामीण रस्ता, एका गावाहून दुसऱ्या गावाला जाणारा रस्ता. आणि हा रस्ता जो आहे हा भूमी अभिलेखामध्ये प्रत्यक्षात नकाशावरती म्हणजे कुठल्याच गटामध्ये न दर्शविता त्या ठिकाणी ते स्वतंत्र दर्शविलेले आहेत. दुसरा मुद्दा आहे हद्दीचे ग्रामीण रस्ते. आता हे जे रस्ते आहेत हे सुद्धा एका गावाहून दुसऱ्या गावाला जाणारे रस्ते आहेत. आणि नकाशामध्ये हे जे रस्ते आहेत 2 तुटक रेषांनी त्या ठिकाणी दाखवलेले आहेत. तिसरा प्रकार आहे ग्रामीण गाडी मार्ग. नकाशामध्ये या ठिकाणी एक तुटक रेषा असते आणि या तुटक रेषेनं हे रस्ते दाखवलेले असतात. चौथा जो मार्ग आहे पोट खराब क्षेत्र म्हणून त्या ठिकाणी समाविष्ट असतो. आणि 5वा जो मार्ग आहे शेतावर जाण्याचे गाडी मार्ग आणि पायमार्ग,
तर हे जे रस्ते आहेत हे रस्ते असे असतात की याची नोंद नकाशामध्ये कुठेही नसते आणि नकाशामध्ये नसलेली ही जी नोंद आहे याच्या संदर्भामध्ये स्पष्टपणे या 4 नोव्हेंबर 1987चं जे GR आहे महसूल व वन विभागाचा याच्यामध्ये स्पष्ट अशी म्हणजे तरतूद केलेली आहे की अशा प्रकारचे जे शेतावर जाण्याचे शेतमालाचे ने-आण करण्याचे जे मार्ग आहेत अशा रस्त्याच्या हक्काबाबत जर वाद निर्माण झाला तर त्याबाबत चौकशी करून निर्णय देण्याचे अधिकार महाराष्ट्र जमीन महसूल कायदा 1966चे कलम 143 नुसार माननीय तहसीलदार यांना प्रदान करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळं या ठिकाणी मामलतदार कोर्ट ॲक्ट 1906चं कलम 5 प्रमाणे ही जी कार्यवाही सुरू होती ही पूर्णतः बेकायदेशीर होती. ओढ्यातून पूर्वापार वहिवाटीचा रस्ता आहे अशी त्या ठिकाणी भासून बेकायदेशीरपणे पाण्याच्या प्रवाहाचाच अडथळा निर्माण करण्याचं या ठिकाणी काम जे आहे हे काम म्हणजे काही लोकांकडून या ठिकाणी झालेलं आहे. म्हणजे आता आपण हा जो ओढा पाहतोय आणि या ओढ्यामधून आता आपण गुडघ्याभर पाण्यातून गेलोय. आपण पाहू शकता या ठिकाणी जुना रस्ता आहे असं समोरच्या लोकांचं असं म्हणणं होतं की या ठिकाणाहून आमचा पूर्वापार वहिवाटीचा रस्ता आहे आणि हा जो रस्ता आहे याची नोंद कुठंही कायदेशीर अभिलेखामध्ये नाही. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि ज्या ठिकाणी कायदेशीर अभिलेख उपलब्ध नाहीत त्या ठिकाणी पूर्वापार वहिवाटीचा रस्ता हा सिद्धच होऊ शकत नाही. आणि ओढ्यातून आपण साहेब कल्पना करा ओढ्यातून पूर्वापार रस्ता आहे असं एखादं ठिकाण मला दाखवून द्या की ओढ्यातून असं 100-200 फूट 500 फूट आपण जर या ठिकाणी जर गेलो तर असे नैसर्गिक प्रवाहाला हे खऱ्या अर्थानं अडथळे आहेत. आणि हे अडथळे जे आहेत हे ज्यावेळेस माणूस निर्माण करतो आणि माणसाने निर्माण केलेले अडथळे जे आहेत हे शेवटी निसर्गालाच या ठिकाणी दूर करावे लागतात. साहेब मुद्दा असा होता साधारणतः 2022 सालामध्ये या ठिकाणी अतिवृष्टी झालेली होती आणि या ओढ्याला अनेकदा पूर या ठिकाणी येऊन गेले. माणसाचा पूर्वीपासून स्वभाव असा आहे की ज्या ठिकाणी आपल्याला मोकळी जागा भेटेल तिथून रस्ते म्हणा किंवा वहिवाट मिळवण्याचा प्रयत्न हे करत असतात आणि असाच प्रकार काहीसा या ठिकाणी घडला. या ठिकाणी काही कागदपत्र राहू दे तोंडी सांगा. काही आत्ता ज्या ठिकाणी आपण उभे आहोत या ओढ्याच्या पलीकडे असणारा 650 जो गट आहे 650 गट आहे 656 आहे 659 आहे बरेचसे गट आहेत. तर पश्चिम बाजूने या ठिकाणी गाडगेमाळा आसामी ते आमराई ओढा रस्ता जो आहे हा रस्ता या ठिकाणी मातोश्री ग्राम समृद्धी पानंद रस्ते योजनेतून मंजूर करून घेतलेला आहे आणि रीतसर त्या ठिकाणी त्या लोकांनी या सह्या दिलेल्या आहेत संमती दर्शविण्यासाठी की आम्हाला हा जो रस्ता होतोय याला कुठल्याही प्रकारची अडथळा नाही किंवा आमची या गोष्टीला संमती आहे. वास्तविक पाहता या ठिकाणी हा जो रस्ता आहे हा रस्ता ग्रामसभेमार्फत मंजूरही झाला आणि मंजूर झाल्यानंतर त्या ठिकाणी त्या रस्त्यावरती निधीसुद्धा पडलेला आहे. तो रस्ता हाच का नाही हा जो आहे पश्चिम बाजूला रस्ता जो आहे आजही अस्तित्वात आहे आणि त्या रस्त्यानं या ग्रामस्थांची या शेतकऱ्यांची वहिवाट आजही सुरू आहे. त्यांना ऑलरेडी रस्ता उपलब्ध झालेला आहे तरी बी ते हा तरीही यांचा मुद्दा असा होता निधी कशातून पडला होता. निधी जो आहे शासनाच्या मातोश्री पानंद रस्ते योजनेअंतर्गत मंजूर होण्यास या ठिकाणी शेतकऱ्यांनी हे केलेले आहे. हा संमती आहे आणि ग्रामसभेमध्ये दिनांक 15/8/2022 रोजी ठराव झाला आसामी गाडगेमाळा ते आमराई ओढ्यापर्यंतचा रस्ता. या रस्त्यावरती निधी पडलेला आहे आणि तो रस्ता आज रोजी अस्तित्वात आहे वापरात आहे. ही लोक त्या रस्त्याने जातात आता. आज रोजी यांना सोयीचा रस्ता पाहिजे सगळ्यात हो शॉर्टकट हा अतिक्रमण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न आहे की ओढ्यातून असणारा जो रस्ता आहे तो रस्ता जो आहे म्हणजे त्यांची पूर्वापार जी वहिवाट होती. आपण या ठिकाणी उभे आहोत या बाजूला जर पाहिलं तर आपण ही कांदा चाळ आहे आणि ह्या कांदा चाळीपासून साधारणतः उत्तर बाजूला साधारणतः 200 मीटर पर्यंत असा या ठिकाणी ओढ्यातून रस्ता होता. जे आपण इथं पाहतोय ओढ्याला समांतर असा हा ही पायवाट दिसते. हो पायवाट जी आहे ही पायवाट या ठिकाणी आता निसर्ग आहे शेवटी आणि निसर्गाने
शेवटी मानवाला कुठेही हस्तक्षेप जो आहे हा करण्यास वाव ठेवलेला नाही. दरवर्षी ओढ्याला पूर आला की हा जो वहिवाट आहे ही बंद होते. पायवाडीचा उल्लेख कुठं आहे का? कुठेही उल्लेख नाही. म्हणजे इथं पाणी असल्यावर बंद आणि फक्त पायवाट म्हणून उन्हाळ्यामध्ये ही तुम्ही वापरतात. हा, तात्पुरत्या स्वरूपामध्ये त्याचा वापर ते या ठिकाणी करत असत. पण झालं असं की हा जो ओढ्यातून रस्ता आहे हा ओढ्यातला रस्ता वाहून गेला आणि वाहून गेल्यामुळे झालं काय की या लोकांना सोयीचा जो रस्ता आहे तो सोयीचा रस्ता जो होता हा बंद झाला. आता या ठिकाणी हा जो बेल्ला साकोरी रस्ता आहे हा आमच्या हद्दीतून गेलेला आहे आणि या हद्दीतून गेलेल्या रस्त्यावरती यांना येण्यासाठी म्हणजे सोयीचा रस्ता पाहिजे, हेच याच्या पाठीमागचं असणारं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. शॉर्टकट रस्त्याच्या हव्यासापोटी त्यांनी तुमच्या विरोधात तक्रार केली. हो. आणि तहसीलदारांनी चुकीचा निर्णय दिला. तहसीलदारांनी चुकीचा निर्णय म्हणण्यापेक्षा तहसीलदारांनी निर्णय असा दिला की मामलतदार कोर्ट ऍक्ट खाली पाण्याच्या प्रवाहातले अडथळे दूर करायच्या ऐवजी यांनी असं दाखवलं की ही जी पाऊलवाट आहे ही पाऊलवाट जी आहे ही पाऊलवाटच त्यांचा पूर्वापार वहिवाटीचा रस्ता आहे असं दर्शविलं आणि त्या ठिकाणी त्या प्रकारची कार्यवाही त्यांनी केली. प्रकरण जे आहे मंडलाधिकारी बेल्ले यांच्याकडे वर्ग केलं आणि खऱ्या अर्थानं जो हा मनस्ताप सहन करावा लागला आहे याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की महसूल विभागातले तत्कालीन जे काही मंडलाधिकारी होते यांनी या ठिकाणी चुकीचा स्थळ पाहणी अहवाल जो आहे हा स्थळ पाहणी अहवाल माननीय तहसीलदार यांच्याकडे पाठवला. काय अहवाल दिला त्या मंडलाधिकारी यांनी चुकीचा? सांगतो साहेब, सांगतो की सर्वप्रथम या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी सांगितलं की साहेब तुमचं जे म्हणणं आहे हे मला काही सांगायचं नाही, मला माझं काम जे आहे हे योग्य पद्धतीनं कळतंय, तुम्ही मला काही सांगायचं नाही. आणि त्यांना सांगितल्यानंतर मी त्यांना अशी रिक्वेस्ट केली की साहेब माझी एकच विनंती आहे की आपण जे काम करणार आहात, आपण जो पंचनामा करणार आहात हा वस्तुस्थितीदर्शक जे काही सत्य आहे हा सत्य उजेडात आणणारा असावा. सांगितल्यानंतर ठीक आहे म्हटले, तुम्ही मला शिकवू नका. त्याच्यानंतर म्हटलं साहेब आपण जे काम करणार आहात त्याचं मी व्हिडिओ चित्रीकरण घेतो. म्हटले तुम्ही माझी परवानगी घेतली का? परवानगी न घेता त्या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ चित्रीकरण करू शकत नाही. मी तुम्हाला ताकीद देतोय अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची व्हिडिओ चित्रीकरण तुम्ही करू नये. ठीक आहे साहेब म्हटलं, माझी एकच विनंती आहे की हे जे काम होतंय हे पारदर्शकरित्या आणि व्यवस्थित झालं पाहिजे. ठीक आहे म्हटले. त्या पद्धतीनं पंचनामा सुरू झाला. आपण ज्या ठिकाणाहून आलो तिथून पंचनाम्याला सुरुवात झाली. हा ओढ्याचा प्रवाह दाखवला. म्हटलं साहेब हा नैसर्गिक अडथळा आहे, याची नोंद त्या ठिकाणी पंचनाम्यामध्ये आली पाहिजे. त्याच्यानंतर इथून साधारणतः एक 50 फूट अंतरावरती गेले आणि त्यांनी असं दाखवलं की या ओढ्यातून अर्जदार यांची पूर्वापार वहिवाट होती आणि ही जी पूर्वापार वहिवाट आहे या पूर्वापार वहिवाटीमध्ये या कांदा चाळी शेजारी दगड ठेवलेला आहे. अशा प्रकारचा पंचनामा त्यांनी त्यावेळेस केला. पण तो पंचनामा करत असताना त्याच वेळेस मी स्पष्टपणे मंडलाधिकारी यांना सांगितलं की साहेब या ठिकाणी हा जो कांदा चाळ आहे ही कांदा चाळ साधारणतः 30 वर्षापासून अस्तित्वात आहे आणि हे जे वहिवाटीच्या मार्गामध्ये तुम्ही म्हणताय हे वहिवाटीच्या मार्गामध्ये दगड नाहीत, हे दगड जे आहेत हे कांदा चाळीच्या संरक्षणार्थ पूर्वीपासून ठेवलेले आहेत. त्यांना त्याच वेळेस सांगितलं आणि त्यानंतर त्यांना हेही सांगितलं की साहेब आपण जो वहिवाटीचा रस्ता म्हणतोय ही पाऊलवाट ही त्यांची पूर्वापार वहिवाटीची वाट नाही. म्हणजे पाऊलवाट आहे हा रस्ता नाही. हा पाऊलवाट आणि ती तात्पुरत्या स्वरूपामध्ये या ठिकाणी प्रेमाने चाललंय. सौजन्य आपण म्हणतो की वाटेत काटे किंवा वाट कुणाची अडवू नये आपण जे म्हणतो ही आमची पहिल्यापासून प्रामाणिक भूमिका. आणि पूर्वी पडीक असेल लोक ये जा करत हा तुम्ही काही बोलत नव्हतं. हा म्हणजे पूर्वापार वहिवाटीची वाटच नव्हती ही. आता काय होतंय की ही जी वाट होती ही या ओढ्यातून साधारणतः एक 100-150 मीटर पुढे जायची आणि पुढे गेल्यानंतर ती त्या ठिकाणी वळायची. माननीय मंडलाधिकारी यांना या गोष्टीचा उल्लेख सांगितला की साहेब या ठिकाणाहून जाणारी ही जी वाट आहे ही पाऊलवाट या ओढ्यातून अशी 100-125 मीटर पुढे जाते. हो. आता जो उभे हा सर्व नंबर कोणता आहे? हा सर्वे नंबर नाही, हा जो आहे हा ओढा आहे, पूर्णतः ओढा आहे. आणि या ओढ्यातूनच 100-125 मीटर पाऊलवाट जी आहे ओढ्यातून हो हा समांतर रस्ता हा पुढे जायचं.
या लोकांची अशी मागणी होती की हा रस्ता इकडे उजवीकडे जाऊन इकडे आम्हाला मेन रोडला जाता यावं, तर तुम्ही इथं अडथळा केला असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं मुळात होतं हा रस्ताच अस्तित्वात नसणारा, पूर्वापार वहिवाटीचा हा रस्ताच नाही. इथून जी पाऊलवाट होती ही या ठिकाणी ओढ्यातून म्हणजे तात्पुरत्या स्वरूपामध्ये ती वापर तिचा केला जायचा. आता झालं असं की या ठिकाणी मंडलाधिकाऱ्यांना सांगितलं की साहेब यांचं ही जी पाऊलवाट दिसते ही पाऊलवाट या ठिकाणी ओढ्यातून पूर्वीपासून होती, दाखवा कुठं आहे ती वाट. आता हा मुळातच ही जी पाऊलवाट आपण म्हणतोय ही पाऊलवाट ओढ्यात आहे आणि ओढ्यात असल्यामुळं नैसर्गिकरित्या वाहणाऱ्या पाण्यामुळं काय झालं, म्हणजे हा नैसर्गिक ओढा आहे, कुठलाही सर्व नंबर नाही. हो. आणि ह्या ओढ्यातली ही वाट असल्यामुळे झालं काय, पाणी आलं की वाट बंद व्हायची, वाहून जायची. आणि त्याच्यामुळं या गोष्टीचा पंचनाम्याच्या वेळेस स्पष्टपणे उल्लेख मी त्यांना करून सांगितला. आणि पंचनामा करत असताना या ठिकाणी या गोष्टीचा त्यांनी पंचनाम्यामध्ये उल्लेख केला की अर्जदार यांनी ओढ्याच्या पात्रातून रस्ता असल्याचे सांगितले. सदर ठिकाणी ओढ्याचे पात्र आढळून आले. जाब देणारे यांनी या ठिकाणी रस्ता होता आणि वाहून गेला आहे असं पंचांसमक्ष सांगितलं. आणि कांदा चाळीपासून उत्तरेला 100-125 मीटर पुढे गेल्यानंतर त्या ठिकाणी इतर गटामध्ये असलेल्या रस्त्याच्या खुणा त्यांना आढळून आलेल्या आहेत. आजही आपण जर जाऊन पाहिलं तर त्या रस्त्याच्या खुणा आजही त्या ठिकाणी आपणाला अस्तित्वात असल्याच्या दिसून येतील. आपण तिथेही जाऊन त्याची पाहणी करू शकता. आणि पण झालं काय, आपण महसूल विभागातले जे अधिकारी आहेत, मी मगाशी सांगितलं आत्ता याचा उल्लेख करतो की अत्यंत प्रामाणिकपणे काम करणारी महसूल विभागामध्ये लोक आहेत. आणि या तत्कालीन मंडल अधिकाऱ्यांनी या ठिकाणी टेबलाखालून काहीतरी देवाणघेवाण झाली असावी किंवा काहीतरी हात ओले केले गेले असावेत. आणि त्या दृष्टिकोनातून हो त्यांना हाताशी धरून म्हणा किंवा संगनमताने कुठेतरी हे प्रकरण शिजवलं गेलं. आणि माननीय मंडलाधिकारी यांनी 10/11/2022 मध्ये या ठिकाणी जो तहसीलदार यांच्याकडे जो पंचनामा सादर केला, स्थळ पाहणी अहवाल सादर केला, या स्थळ पाहणी अहवालामध्ये केवळ या ठिकाणी ही जी पाऊलवाट आहे ही कांदा चाळीकडे जी ओळालेली त्यावेळेस त्यांना दिसली, तिचा त्यांनी या ठिकाणी आधार घेतला आणि तिथूनच पूर्वापार वहिवाटीचा रस्ता आहे असं दाखवून त्या ठिकाणी पंचनामा या ठिकाणी जो केला होता त्याप्रमाणे अहवाल न देता चुकीचा अहवाल तहसीलदार यांच्याकडे सादर केला. आणि याचा मनस्ताप एवढा या ठिकाणी सहन करावा लागला की कुठल्याही प्रकारची आमची चूक नसताना या ठिकाणी म्हणजे जे काही अपील असतील यांना जाणं येणं म्हणा किंवा तदनंतर मी प्रांताधिकाऱ्यांकडे सुद्धा हा जो चुकीचा आदेश झालेला होता याच्यावर अपील केलं. तिथंही तहसीलदारांनी तत्कालीन मंडलाधिकाऱ्याच्या अहवालावर संपूर्ण आता हा निर्णय दिला. हो असा निर्णय दिला का रस्ता तुम्ही कुठं अडथळा सो कॉल केलेला आहे तो हटवण्यात यावा. त्यासाठी इथं आता मंडलाधिकारी लोक जमा झाले आहेत. आता काय घडलं, तुमची चर्चा सुरू होती आणि अचानक मंडलाधिकारी तिथं निघून गेले. आता मुद्दा असा झाला की मुळातच हे करत असताना कुठेतरी चुकीचे आदेश जे आहेत हे आदेश या ठिकाणी मंडलाधिकारी यांच्या पंचनाम्यामुळे झालेले होते. आता यामध्ये माननीय तहसीलदार यांचा जो आदेश होता हा आदेश असा होता की गट नंबर 655, 656, 648 मध्ये असलेला जो काही अस्तित्वातील रस्ता आहे त्या रस्त्यावरील अडथळे दूर करावेत. आता 655, 56, 48 हे रस्ते जे हे गट नंबर जे आहेत हे गट नंबर या ओढा क्षेत्राच्या पश्चिमेकडे आहेत आणि पश्चिमेकडे असल्यामुळे त्या ठिकाणी आम्हाला अडथळा निर्माण करण्याचा कुठलाही हेतू नाही किंवा कुठल्याही प्रकारे आम्ही अडथळा त्या ठिकाणी निर्माण केलेला नव्हता. आणि रोड चालू आहे तिथं. त्या ठिकाणी आजही हा जो रस्ता आहे गाडगेमळा नाही, गाडगेमळा आसामी ते आमराई ओढा रस्ता हा जो रस्ता आहे या रस्त्यानं आजही त्या परिसरातील जे शेतकरी आहेत यांची वहिवाट कायम आहे. म्हणजे तहसीलदारांनी आदेश दिला का त्या हद्दीतला रस्त्यातला अडथळा दूर करा. आणि हे जे त्यांना तो रस्ता आहे, आता तुम्ही जे प्रत्यक्ष पाहणी करीत असताना जो रस्ता आहे त्यांच्या घरापासून पश्चिमेकडे
तो रस्ता सरळ त्यांना ग्रामपंचायतीने एक रस्ता करून दिला. परंतु काय झाले, यांच्या प्रत्यक्ष क्षेत्रातून रस्ता निघतोय, यांची जमीन जाईल म्हणून ही इकडे दुसरीकडे काहीतरी येऊन वड्याच्या पूर्वेकडे म्हणजे येऊन काहीतरी रस्त्याचा सांगतात. अडथळा काढायचा निर्णय तिकडच्या भागात होता. हो हो हो. गट नंबर तिकडचा होता. इथं हे तुमच्या वड्याचा काही याच्यामध्ये उल्लेख नव्हता. ओढ्याचा उल्लेखही नव्हता ना. आम्ही ओढ्यामध्ये कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण सुद्धा केलेलं नाही. तुम्ही प्रत्यक्षात आता पाणी काय करू झालं पुढे मग अधिकारी काय बोलले? माननीय मंडलाधिकारी निमगाव सावा यांना या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा अडथळा जो आहे हा अडथळा आढळून आलेला नाही. आणि त्यामुळे या ठिकाणी जे समोरचे पक्षकार होते यांनासुद्धा त्यांनी त्या पद्धतीनं म्हणजे सांगितलं की मला या गटामध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा अस्तित्वात असलेल्या रस्त्यामध्ये अडथळा काही आढळून येत नाही. त्यामुळे या ठिकाणी जी कार्यवाही आहे ही कार्यवाही मला थांबवावी लागते. अडथळाच नाही आहे तर पुढची कार्यवाही मी करणार कशी? आणि तर प्रत्यक्षात आता असं आहे का पश्चिमेकडे जो रस्ता आहे सापुरी गावठांनी बनवलेला, हां तर तो रस्ता मुळात त्यांच्या क्षेत्राला खेटून गेलेला आहे पश्चिमेकडून. आणि त्यांनी मागणी करताना वड्याच्या पूर्वेला केली. वड्याची हद्द ही त्यांची पश्चिमेची आहे, आमची पूर्वेकडे. आता हे काय आलं, आम्ही सर्व एकत्र कुटुंबातले संतोष गाडगे यांच्या इथून जे म्हणतात ते आर्णीपासून रस्ता जातो, हा त्यांचा रस्ता कोणताही काडी मात्र संबंध नाही. खोटं बोलतात ते. कारण कसं, ज्यावेळी आपण कांदा चाळत तयार केलेली, आपला बाबा कांद्याचा वेस्टेज माल आहे, हा वड्याकडे आपण टाकणार कचरा कुचरा, त्याच्याने ती पाऊलवाट झाली, त्याच्या माध्यमातून ते जाणे येणं करायचे. बा चला पाऊलवाटेला आपल्याला काही नाही, ठीक आहे, जा प्रेमाने आपल्याला जाऊन द्या. परंतु ह्यांनी कालांतराने काय केलं का बा त्याचा गैरवापर करताना थोडं इकडून तिकडून रात्रीचं येऊन उकर किंवा काय कर किंवा अधिक कोणच्या तरी माध्यमातून बा काय होते, तुम्हाला कोण काय करते करा, अशा तशा धनदाटकीपणाने हा रस्ता त्यांनी तयार करायचा प्रयत्न केला. मग नंतर पोलीस स्टेशन काही गेलं त्याच्या अगोदर काय यांनी आमच्या संघ भांडणं केली. ज्यावेळेस ते मंडल अधिकारी त्यांनी प्रत्यक्षात पाणी केली, हा रस्ता साकुरी ते बेल्ला असा वाड्याच्या माध्यमातून जातोय. आजही तुम्हाला खुणा दिसते जातोय पण इकडं वर जात नव्हता. पण यांनी असं दाखवलं की वर जातोय. वर जातो. आज तुम्हाला न्याय मिळालेला आहे. रस्त्यामध्ये तुम्ही कोणताही अडथळा केलेला ही नव्हता. जी जागा तुमची खाजगी मालकीची. हो, ही कांदा चाळ जी आहे ही पूर्णतः खाजगी मालकीमध्ये आमची आहे. इथून लोकांनी मोटरसायकली आता कुठून नेतात ते? आता या ठिकाणी प्रेमाने येतात. प्रेमाने आम्ही जाऊन देतो, चला पाऊल वाटे रस्त्याचे म्हणून जाऊन देतोय. आता पुढची भूमिका काय ते? आता या ठिकाणी आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की त्यांना जो अस्तित्वात असलेला रस्ता आहे, कागदोपत्री जे अस्तित्वात माननीय मंडलाधिकारी आणि माननीय तहसीलदार यांनी जे निकालपत्रामध्ये दिलेले रस्ते आहेत त्या रस्त्याचा वापर करायला आम्हाला कुठल्याही प्रकारची आडकाठी नाही. वास्तविक पाहता मंडलाधिकारी यांनी केलेल्या पंचनाम्यानुसार या ठिकाणी ओढ्यातून साधारणतः आपण या ठिकाणी उभे आहोत, तिथून 100-125 मीटर पुढे तो पाण्याखाली आहे. हा रस्ता वापरायला काय हरकत नाही, पण वर हा जो शॉर्टकट त्यांनी काढलाय याला पूर्णतः विरोध आहे. याचं कारण असं आहे की ह्या कांदा चाळी आमच्या खाजगी हद्दीमध्ये आहेत आणि हा जो आपल्याला पाऊलवाट जी दिसती ही पाऊलवाट या स्वरूपाची आहे की ही आमची कांदा चाळ आहे. प्रकार असा होतो की कांदा चाळीमध्ये पावसाळ्याच्या म्हणजे उन्हाळा संपला की कांद्याचे तुम्हाला त्याचे वेस्टेज वगैरे टाकण्यासाठी तुम्ही त्याचा वापर करता, परंतु ही पाऊलवाट आहे तुमच्या सौजन्याची, त्याचा त्यांनी गैरअर्थ काढला आणि तिथून मोठ्या रस्त्याची मागणी केली आणि आज तुम्हाला न्याय मिळालेला आहे.